तर पहा, हॅलो मॅम, स्क्रीन इज विजिबल ना? Yes, ma'am. It is visible. ओके ओके. तर पहा, मेहनत करणारा म्हणजे एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द एका त्या शब्दसमूहाचा आपल्याला इथे एक शब्द लिहायचा असतो. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांचा समूह दिलेला असेल आणि त्यासाठी फक्त एकाच शब्द आपल्याला तिथे लिहायचा असेल तर त्याला आपण म्हणू की शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर मेहनत करणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? मेहनती. कष्ट करणारा त्याला काय म्हणतो? मेहनती. मेहनत म्हणजे कष्ट करणारा. ठीक आहे. नंतर श्रम करणारा म्हणजे श्रम म्हणजे काम, कष्ट. श्रम करणारा श्रमिक. नंतर ज्ञान प्राप्त करणारा, जसं की विद्यार्थी आहेत ते ज्ञान प्राप्त करून घेतात. ठीक आहे. ज्ञान प्राप्त करणारा तर त्याला काय म्हणतो आपण? ज्ञानार्थी. संतांची आपल्यावर असलेली कृपा. आपल्याला माहिती आहे संत कृपा आपण ज्यावेळेस सुरुवात करतो आपण मराठी पुस्तक, पाठ्यपुस्तक अभ्यासायला, त्यावेळेस सुरुवातीलाच आपल्याला संत कृपा झाली किंवा संत कवी अशा काही आपल्याला तिथे ज्यातून आपण अभंग या भागाचा तिथे आपण अभ्यास करत असतो. तर संत कृपा म्हणजे यातून आपल्याला अभंग असेल, संत आपल्या भावना आपल्याला सांगत असतात. आपल्या भगवंताबद्दल, ईश्वराबद्दल प्रेम निर्माण करणारा आशय त्या अभंगातून आपल्याला कळत असतो. आपण त्याचा आस्वाद घेत असतो. तर संतांची आपल्यावर असलेली कृपा म्हणजेच काय म्हणायचं त्याला? संत कृपा. ठीक आहे. नंतर देवासाठी तयार केलेले आलय. आलय म्हणजे विसावा किंवा सदन किंवा घर. ठीक आहे. तर देवासाठी तयार केलेले आलय देवालय. देवासाठी तयार केलेले सदन, घर किंवा इमारत त्याला काय म्हणायचं? देवालय. आलय म्हणजे घर, सदन. स्वतःवरचा ठाम विश्वास म्हणजे स्वतःबद्दल जर ठाम विश्वास असेल की मी हे करेनच, असा जर एखाद्याला स्वतःबद्दल ठाम विश्वास असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आत्मविश्वास. स्वतःबद्दल विश्वास. ठीक आहे. नंतर चांगले हास्य. चांगले म्हणजे छान. ठीक आहे. चांगले हास्य त्याला म्हणायचं सुहास्य. त्याला काय म्हणायचं? सुहास्य. नंतर जाणीवेने काम करणे. जर आपण कुठलंही काम जाणीवेने, जाणीव ठेवून जर करत असेल तर त्याला काय म्हणायचं? जाणीवपूर्वक. त्याला काय म्हणू आपण? जाणीवपूर्वक. नंतर इतरांवर प्रभाव पडेल असा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा इतरांवर प्रभाव पडत असेल तर त्या गोष्टीला काय म्हणू आपण? प्रभावी. खूप वय असणारा म्हणजे वय म्हणजे काय? आयुष्य किंवा वय. खूप वय असणारा म्हणजे एखाद्याचं वय जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणू? वयस्कर म्हणजे वृद्ध माणूस. तर त्यांना काय म्हणायचं आपण? वयस्कर. सर्वात उत्तम. सर्वात उत्तम, सर्वोत्तम. सर्वात उत्तम, सर्वोत्तम. अतिशय आनंद. अतिशय म्हणजे खूप प्रमाण. अतिशय आनंद, अत्यानंद. नंतर हजर नसणारा. हजर नसणारा म्हणजे उपस्थित नसणारा. त्याला काय म्हणू आपण?
गैरहजर. गाणी गाणारा, गाणी म्हणणारा किंवा गाणारा त्याला आपण काय म्हणतो? गवई. 5 इंद्रियांचा समूह. 5 इंद्रियांचा समूह पंचेंद्रिय. 5 इंद्रिय. ठीक आहे. पंचेंद्रिये. प्रचार करणारा, कुठल्याही गोष्टीचा एखाद्या प्रचार करणारा असेल तर त्याला आपण काय म्हणू? प्रचारक. प्रचारक. ठीक आहे. नंतर प्रवचन करणारा. आपल्याला माहिती आहे कीर्तन किंवा प्रवचन याद्वारे जे संत असतात ते प्रबोधन करत असतात, आपल्याला ईश्वराबद्दल माहिती सांगत असतात. तर त्यांना जे असे संत असतात जे प्रवचन करतात त्यांना आपण काय म्हणू? प्रवचनकार. नंतर कीर्तन करणारा. कीर्तन करणारा म्हणजे गाण्यातून आणि प्रबोधन करणारा अशा संतांना आपण काय म्हणू? कीर्तनकार. कीर्तन करणारा कीर्तनकार. आरोग्य देणारी म्हणजे जर चांगले आरोग्य देणारा असेल तर ते आरोग्य देणारी त्याला काय म्हणू आपण? आरोग्यदायी. देवता असेल किंवा जसे आपण आरोग्य देणारी देवता, आरोग्यदायी. स्वतःचे काम स्वतः करणारा, जे स्वतःचं काम असेल ते स्वतःच करतो अशा व्यक्तीला आपण काय म्हणू? स्वावलंबी. स्वावलंबी. स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून असणारा, जो स्वतःचं काम करत नाही आणि तो जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्याला काय म्हणू आपण? परावलंबी. स्वावलंबी स्वतः काम करणारा आणि दुसऱ्यांवर अवलंबून असणारा परावलंबी. नंतर राजाचा वाडा. राजाचा वाडा त्याला काय म्हणू आपण? राजवाडा. राजाचा वाडा राजवाडा. ठीक आहे. नंतर साखर घालून तयार केलेला भात. जर भात तयार केलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर साखर घालून तो तयार केलेला असेल तर साखर घालून तयार केलेला भात साखर भात. पशु पक्ष्यांबद्दलचे प्रेम. आपल्याला प्राणी पक्ष्यांबद्दल प्रेम वाटत असते, आपण त्यांना चारा घालतो, पाणी पाजतो, तर ही जी भावना आहे आपल्यामध्ये तर त्याला काय म्हणायचं? भूतदया. पशु पक्ष्यांबद्दलचे प्रेम भूतदया. बहुतेकांचे ऐकून घेणारा म्हणजे बहुतेक म्हणजे खूप, एकापेक्षा अनेक जणांचं ऐकून जो घेतो त्याला काय म्हणतात? बहुश्रुत. त्याला काय म्हणू आपण? बहुश्रुत. आता दुसऱ्या कॉलम मध्ये पहा. दुसऱ्या कॉलम मध्ये पाहता. कमी बोलणारा म्हणजे जो कमी बोलतो अशाला काय म्हणू आपण? अबोल. कमी बोलणारा अबोल. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा. केलेले जे काही दुसऱ्यांचे उपकार असतील, दुसऱ्यांची मदत असेल, याची जर कोणी जाणीव ठेवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ. दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ. तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा. न ठेवणारा तर तिथे न घालणं
अपेक्षित आहे. न ठेवणारा कृतज्ञ. जो उपकाराची जाणीव ठेवतो तो कृतज्ञ आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही तो कृतज्ञ. सरकारी हिसाब किताब ठेवणारा. जो सरकारी हिशेब असेल किंवा जे काही मांडण असेल लिखित ठेवणारा असतो त्याला काय म्हणतो आपण? लेखनिक. सरकारी हिसाब किताब ठेवणारा लेखनिक. कंठ निळा असलेला. कंठ, ज्याचा कंठ, कंठ म्हणजे गळा, ज्याचा गळा निळा आहे अशाच काय म्हणतो आपण? नीलकंठ. डोक्यावर जटा असलेला. तर जो शंकर आहे त्याच्या डोक्यावरती जटा आहेत, तर त्या जटा असणारा त्याला आपण काय म्हणू? त्याला आपण काय म्हणू? जटाधारी. डोक्यावर जटा असलेला जटाधारी. ठीक आहे. जास्त संपत्ती असलेला धनवान. जास्त संपत्ती असलेला धनवान. ज्याच्याजवळ खूप संपत्ती आहे अशाला आपण काय म्हणू? धनवान. पैसे कर्जाऊ देणारा. जो पैसे कर्जावरती देतो. ठीक आहे. म्हणजे कर्जा दिलेल्या मुद्दलीचा काहीतरी आगाऊ रक्कम. कर्ज म्हणजे काय? आगाऊ रकमेसहित जी दिलेली रक्कम असते ती वसुली करतो त्याला काय म्हणतात? सावकार. म्हणजे तो कसा पैसे देणार? कर्जाऊ. कर्ज देऊन. ठीक आहे. जास्त जमीन असणारा. ज्याच्याजवळ जमीन जास्त आहे. ठीक आहे. अशाला काय म्हणू आपण? जमीनदार. घरात राहणारी स्त्री. घरात राहणारी स्त्री तिला काय म्हणतो आपण? गृहिणी. घरात राहणारी स्त्री गृहिणी. घरात राहणारा पुरुष. घरात राहणारी स्त्री गृहिणी. घरात राहणारा पुरुष गृहस्थ. ठीक आहे. ज्यांच्यात अनेक अर्थ आहेत. म्हणजे एकापेक्षा अनेक अर्थ आहेत ज्याच्यात त्याला काय म्हणावं आपण? अनेकार्थी. त्याला काय म्हणायचं? अनेकार्थी. ठीक आहे. नंतर दान करणारा. जो दान करतो त्याला काय म्हणू आपण? दानकरी किंवा दानशूर. दान करणारा दानशूर. ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात त्याला आपण काय म्हणू? आजनबाहू. आजनबाहू. ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत आजनबाहू. फुलांचा एकत्रित गुच्छ. फुलांचा एकत्रित गुच्छ त्याला काय म्हणतो आपण? पुष्पगुच्छ. फुलांचा एकत्रित गुच्छ पुष्पगुच्छ. पुष्प म्हणजे फुल. पुष्पगुच्छ. अनेक शब्दांचे अर्थ एकत्र असणारा. अनेक शब्दांचे अर्थ एकत्र असणारा शब्दकोश. ज्याला आपण इंग्लिश मध्ये डिक्शनरी म्हणतो. ठीक आहे. ज्यामध्ये अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला एकत्र दिलेले आढळतात अशाला काय म्हणू आपण? शब्दकोश. मराठीत काय म्हणायचं? शब्दकोश. आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो आपण? डिक्शनरी. अंगावर खवले असणारा. अंगावर खवले असणारा खवलेकरी. अंगावर खवले असणारा खवलेकरी. खोटे बोलणारा. जो खोटे बोलतो त्याला काय म्हणतो आपण? खोटारडा. खोटे बोलणारा खोटारडा. एका अंगाने केलेला विचार. म्हणजे एकतर्फी जर आपण काही विचार केलेला असेल तर त्याला काय म्हणतात? एकांगी. एका अंगाने केलेला विचार एकांगी.
विश्वासी बंधुत्वाचे नाते असणे, म्हणजे जे विश्व आहे, जग आहे, या जगाशी बंधुत्वाचे नाते ठेवणारा किंवा ज्याचे नाते बंधुत्वाचे असते, अशा नात्याला काय म्हणतो आपण? विश्व बंधुत्व. विश्वासी बंधुत्वाचे नाते असणे विश्व बंधुत्व. स्वसंरक्षणासाठी अंगात घातलेले वस्त्र, म्हणजे स्वतःच जर संरक्षण करायचं असेल आणि त्यासाठी जर अंगात काही वस्त्र घातलं असेल स्वतःच्या संरक्षणासाठी, तर त्याला काय म्हणायचं? चिलखत. कानात घालायची फुले, कर्णफुले. कानात जी फुले घातली जातात, अलंकार घातले जातात, जर ती फुलं असतील कानात घातलेली, तर त्याला काय म्हणतो आपण? कर्णफुले. धर्म पाळणारा, जो काही आपला स्वतःचा धर्म असेल, जर तो कोणी पाळत असेल, तर त्याला काय म्हणतात? धार्मिक. भरवसा, भरवसा म्हणजे विश्वास. भरवसा, विश्वास ठेवावा अशी व्यक्ती, विश्वासू. तर ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो अशा व्यक्तीला काय म्हणायचं? विश्वासू. मनात पक्का निश्चय करणे, जर एखाद्या गोष्टीचा आपण मनात पक्का निश्चय करत असू की ही गोष्ट मी करणारच, असा जर निश्चय केला, तर त्याला काय म्हणायचं? दृढ निश्चय. मनात पक्का निश्चय करणे, दृढ निश्चय. ठीक आहे. आता तिसरा कॉलम पाहू आपण. तिसरा कॉलम 51 नंबर. एखाद्या वस्तूची टंचाई, जर एखाद्या वस्तूची टंचाई किंवा कमतरता भासत असेल, ही गोष्ट लगेच आपल्याला उपलब्ध होत नसेल, तर अशा गोष्टीला किंवा अशा वस्तूला आपण काय म्हणतो? दुर्भिक्ष. काय म्हणू आपण अशाला? दुर्भिक्ष. एखाद्याला जीवनदान देणारी, एखाद्याला जर जीवनदान देणारी असेल, एखादी देवता असेल, तर त्याला आपण काय म्हणू? जीवनदायिनी. जीवनदायिनी. नवीन निर्माण करणे, एखादी गोष्ट जर आपण नवीन निर्माण केली, तर त्याला काय म्हणायचं? नवनिर्मिती. त्याला काय म्हणायचं? नवनिर्मिती. ठीक आहे. नंतर शिस्तीची आवड असणारा, ज्याला डिसिप्लिन, शिस्त या गोष्टींची आवड आहे, अशाच काय म्हणतो आपण? शिस्तप्रिय. हितासाठी चांगला उपदेश, हितासाठी चांगला काही उपदेश असेल, जर कुणाचं त्याच्यामध्ये हित असेल आणि असं जर कोणी यासाठी जर काही उपदेश करत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? हितोपदेश. हितोपदेश. दिशा दाखवणारे यंत्र, डायरेक्शन किंवा दिशा दाखवणारे जर एखादे यंत्र असेल, त्याला आपण काय म्हणतो? होका यंत्र. त्याला काय म्हणू आपण? होका यंत्र. काही काळानंतर, म्हणजे एखादी गोष्ट काही काळानंतर, काही काळ निघून गेल्यानंतर जर घडत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? कालांतराने. काही काळानंतर, कालांतराने. भाव भावनांचे विश्व, भाव भावनांचे विश्व, भाव विश्व, म्हणजे एखाद्या भावनांच्या विश्वामध्ये जर हरवून जात असेल, तर अशा विश्वाला काय म्हणायचं? भाव भावनांचे विश्व. आणि त्याला काय शब्द आहे? भाव विश्व. वैदिक विषय शिकवणारे शास्त्र. ठीक आहे. तर जे वैदिक विषय
असे जर शिकवणारे जर शास्त्र असेल, असं सायन्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? वैद्यशास्त्र. वैद्यशास्त्र. जे विसरता येत नाही असे, एखादी गोष्ट असते ती आपल्याला सहजासहजी विसरता येत नाही. ठीक आहे, तर अशा गोष्टीला काय म्हणतो आपण? अविस्मरणीय. अविस्मरणीय. ठीक आहे. आधी जन्मला आलेली, म्हणजे जर आपल्याला माहिती आहे, काही आपण बंधू भगिनी असं आपल्या जन्माला येत असतो आपल्या आईच्या पोटातून, गर्भातून, तर सगळ्यात अगोदर जो कुणी जन्म घेतलेला असेल त्याला काय म्हणतो आपण? अग्रज. ठीक आहे. ज्याला जिंकता येत नाही असा, ज्याला जिंकताच येत नाही असा अजिंक्य, ज्याला जिंकता येत नाही असा. मागून जन्माला आलेला, म्हणजे सगळ्यात अगोदर जो जन्मला त्याला अग्रज, आणि सगळ्यात शेवटी ज्याचा जन्म झाला त्याला काय म्हणायचं? अनुज. त्याला काय म्हणायचं? अनुज. नंतर मागून जन्माला आलेला अनुज. मूळचे रहिवासी आदिवासी. मूळचे रहिवासी म्हणजे ज्या ठिकाणी एखादे जमात किंवा काही लोकांचा समूह एकाच ठिकाणी राहत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? आदिवासी. इच्छिलेले देणारी गाय. जर एखादी गाय असेल आणि तिच्या समोर जर आपण एखादी इच्छा केली तर ती ते देत असेल तर तिला काय म्हणू आपण? कामधेनू. इच्छिलेले देणारी गाय कामधेनू. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख. जर एखादा तांब्याचा पत्रा असेल आणि त्याच्यावर जर काही लेख कोरलेला असेल तर त्याला काय म्हणू आपण? ताम्रलेख. ठीक आहे. नंतर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख ताम्रलेख. ठीक आहे. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा. जर काही बेवारशी गुरे असतील, ठीक आहे, तर त्यांना जर एका ठिकाणी ठेवलं असेल तर त्यांना काय म्हणतो आपण? पांजरपोळ. बेवारशी गुरांना, ज्या गुरांना कुठलाही मालक नाही असे जी गुरं असतात, गाय, म्हशी, बैल, ठीक आहे, तर यांना आपण गुरे म्हणतो. आणि ते जर बेवारस असतील, त्यांना जर कुणी पाळत नसेल, कुणी मालक नसेल, तर अशा बेवारशी गुरांना आपण काय म्हणतो? ठेवण्याची जागा असते त्याला काय म्हणतो? पांजरपोळ. लोकांच्या मताने चालवलेले राज्य. म्हणजे लोकांचं मत विचारात घेऊन जर एखादं राज्य चालवलं गेलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? प्रजासत्ता. शेतातून जाणारी अरुंद वाट. जर शेत असेल आणि त्यातून जर एखादी अरुंद वाट जात असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? पाणंद. समाजातील त्रासदायक लोक. समाजातील त्रासदायक लोक समाजकंटक. कविता करणारी. एखादी कविता करणारी जर स्त्री असेल तर त्याला आपण म्हणतो कवयित्री. कविता करणारा म्हणजे जर कविता करणारा असेल तर त्याला म्हणतो आपण कवी.
कविता करणारी कवयित्री आणि कविता करणारा कवी. ठीक आहे. भाषण देणारी व्यक्ती, भाषण देणारी व्यक्ती वक्ता. ठीक आहे. भाषण किंवा लेक्चर जो कोणी देतो त्याला आपण काय म्हणतो, वक्ता. देवावर विश्वास नसणारा, देवावर विश्वास नसणारा नास्तिक. ठीक आहे. देवावर विश्वास नसणारा नास्तिक. आणि ज्याचा देवावर विश्वास असतो अशाच आपण काय म्हणतो, आस्तिक. नास्तिक, आस्तिक. बांगड्या भरणारा कासार, जो बांगड्या भरतो त्याला काय म्हणतो आपण, कासार. तर अशा प्रकारे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणं अपेक्षित असतं, जे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचं असतं. तर इथे असे अनेक प्रकारचे शब्द समूह तुम्हाला मिळतील आणि त्याबद्दल एक शब्द लिहा असं प्रश्नपत्रिकेत आलं तर ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर तुम्ही अशा प्रकारचे अजून काही शब्द शोधू शकता. ठीक आहे. आता अजून काही वेळ उरलेला आहे तर आपण लिंग आणि वचन बदला, म्हणजे जर काही शब्द दिले असतील आणि त्याचं जर आपल्याला लिंग बदलायचं असेल आणि लिंग ओळखायचं असेल तर ते पाहूया आपण. मी एक स्क्रीन शेअर करते तुम्हाला. हा, स्क्रीन इज विजिबल. येस मॅम. ओके. तर हे पहा, इथे काही शब्द दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला पहिलं लिंग बदलायचं आहे आणि नंतर वचन बदला. तर पहा, म्हातारा. मॅम त्यांना अनम्यूट कराल का, म्हणजे जर त्यांना हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे त्यांना, तर आपण इथे त्यांच्याकडूनच उत्तर अपेक्षित आहेत मुलांकडून. तर मुलांना अनम्यूट करायचं. तुम्ही पण अनम्यूट करू शकता, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. ओके मॅम, ठीक आहे. Okay. Students, if you have any doubt, you can raise your hand and ma'am will unmute you so that you can ask them question. Okay. तर इथे आपण लिंग बदलायचे. ठीक आहे. म्हणजे एखादा शब्द दिला असेल तर त्याचं आपल्याला इथे काय बदलायचंय, लिंग बदला. म्हातारा. हा, म्हातारा याचं लिंग बदलून काय होईल, कोण सांगेल? म्हातारी. म्हातारी, बरोबर. मित्र. मैत्रीण. मैत्रीण. हा. लेखक. लेखिका. लेखिका. लेखिका मिस. बरोबर. अध्यक्ष. अध्यक्षी. अध्यक्षिका. 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 अध्यक्षा. हे दोन्ही याचं लिंग आपण बदलल्यानंतर होऊ शकतं. अध्यक्ष, अध्यक्षा, अध्यक्षिका. थोरली. थोरला. हा, बरोबर. थोरला. बहीण. भाई. भाऊ. बैल. बैल. बाबा. आई. बाबा. आई. बाबा. वडील. बाबा नाही, बाबा आपण म्हणतो. ठीक आहे. पण आई, वडील.
नंतर कुत्री हा कुत्रा, कुत्री मोठा, मोठा लहान मोठा, नदी, मॅम काय बोलती नदिया नद्या, नंतर डुक्कर, ठीक आहे, भूपाळी, पाला पाला परीक्षा, परीक्षा ठीक आहे, एक परीक्षा अनेक परीक्षा, वाघ, एक वाघाची जी मादी असते त्याला म्हणतो आपण वाघीण, मांजर, मांजरला काय होईल, त्याची मादी असते त्याला काय म्हणतो आपण मांजरीण, मांजर मांजरीण, मामा, मामी, ठीक आहे. हॅलो, मामाचं काय होईल मामी, नंतर काका, काकी, उंदीर, उंदरीण, उंदरीण, वर, वधू, ठीक आहे. वर म्हणजे काय, जो नवरा असतो त्याला काय म्हणतात वर म्हणतात, आणि जी नवरी असते त्याला काय म्हणायचं वधू, राजा, राणी, माता, पिता, नवरा, नवरी, विधवा, नाही, विधवा, विदूर, नंतर कवी, कवयित्री, प्रकारे तुम्हाला लिंग बदला हे पेटिया नंतर शेळी, शेडा नाही, शेळी काय म्हणतो आपण त्याला बकरा, ठीक आहे. दादा, नाही शेळी, तर शेळी स्त्रीलिंग झालं, पुल्लिंगी काय म्हणू त्याला आपण बकरा, शेळा नाही बकरा, दादा, दादी, म्हैस, म्हैसला काय येईल सांगा रेडा, म्हैस म्हणजे स्त्रीलिंगी झालं आणि रेडा पुल्लिंगी झालं. सासू, सासरा, सासू म्हणजे सासूमा आणि सासरा, ठीक आहे. विद्वान, विद्वानी, भगवान, देवी, वानर, वानरीण, हंस, हंसिनी, ठीक आहे. हंसिनी, दास, दासी, दासचं काही दासी, ठीक आहे. तरुण, तरुणी, ठीक आहे. नंतर काका, हा कुणाल, टेल काय होईल काका, काकी, ओके. नंतर
मामा मामी, पाटील पाटलीन, तेली तेलीन, मालक मालकीन. ठीक आहे. नंतर सुतार सुतारीन. ठीक आहे. कुंभार कुंभार कुंभारीन, मोर लांडोर मोर लांडोर. नंतर हत्ती हत्तीन, शेतकरी शेतकरीन, नाग नागिन, चिमणा चिमणी, आजी आजोबा, नायक नायकीन, सेवक बड़ी चीज करेल दिमागवा सेविका सेवक सेविका. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिंग बदलता येणं अपेक्षित असतं. हा, कुणाला काही डाऊट आहे? यस, एनी डाऊट? ओके. आता दुसऱ्या कॉलम मध्ये इथे तुम्हाला वचन बदलायचे. ठीक आहे. एक वचन असेल तर त्याचं अनेक वचन करायचं. ठीक आहे. पेटी पेटीचं काय होईल? पेट्या, पिशवी पिशव्या, बाई बायका, वेल वेली, हात हात. ठीक आहे. भाजी भाजी, भाजी भाज्या, चपाती चपात्या, रोगी रोगी. तेच राहील त्याचं अनेक वचन. ठीक आहे. तोल तोल, ठसा ठसे, चप्पल चपला, रस्ता रस्ते, खेळाडू एक खेळाडू अनेक खेळाडू, एक पेन्सिल अनेक पेन्सिल्स, अनेक पेन्सिला, वही एक वही अनेक वह्या, किरण एक किरण अनेक किरणे, एक भिंग अनेक भिंगे, एक मन अनेक मने, एक टप्पा अनेक टप्पे, एक तिकीट अनेक तिकिटे, एक विमान अनेक विमाने, एक लेखक अनेक लेखक, एक कैरी अनेक कैऱ्या, एक बदली अनेक बदल्या, एक गोठा अनेक गोठे. तर अशा प्रकारे तुम्हाला विविध गोष्टींचं वचन बदलता येणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रामर या विभागात सोडवता येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. स्नेहा मॅम, हॅलो. हॅलो मॅम. येस. हा हा, झालेलं आहे माझं लेक्चर.